जर तुम्ही पुण्यात जन्म घेतला असेल तर तुम्ही आयुष्यामध्ये एकदा तरी हा चिवडा खाल्ला असेल, कारण गेली 80 वर्ष पुण्यामध्ये मिळतो आहे बाबूज लक्ष्मीनारायण बेस्ट चिवडा. आणि मी आज इथे आलो आहे कारण मला त्याने दिलंय आग्रहाचं निमंत्रण. नमस्कार दादा. नमस्कार. तुम्ही आम्हाला निमंत्रण दिलं पुन्हा आम्ही आलो आग्रहाचं. पहिले तुमचं नाव सांगा. मी प्रशांत बाबूलाल डाटा, बाबूज लक्ष्मीनारायण बेस्ट चिवडा हे बिझनेस मध्ये मी डायरेक्टर आहे. आणि गेल्या 80 वर्षापासून आमची दुकान इथं आहे. हो, आणि मला तेच सांगायचं आहे की ते जे पुण्यामध्ये फेमस आहे ना की आमची शाखा कुठेही नाही, त्याचं मेन उदाहरण हे दिसतं मला. कारण ह्यांचं गेली 80 वर्ष इथेच भवानी पेठेमध्ये हे दुकान आहे. कसं काय दादा, हे काय आहे, म्हणजे सिक्रेट काय आहे? सिक्रेट म्हणजे प्रामाणिकपणे काम करणे, कन्सिस्टंट ठेवणे, चांगली क्वालिटी चांगली बनवणे, तेच एक सिक्रेट आहे. हार्ड वर्किंग ओनली. हार्ड वर्किंग, ऑनेस्टी आणि म्हणजे ते प्रामाणिकपणाच हेच ऍक्च्युली मेन कुठलाही बिझनेस सिक्रेट असलं पाहिजे. कारण त्याने जो कस्टमर आहे तो दिसतं की आपल्याला ओढून येतो इकडे. आणि दादा तुमचं मी ऐकलंय की चिवडा सर्वात फेमस आहे, तर हे कोणी चालू केलं तुमचा बिझनेस? चिवडा आमच्या आजोबांनी चालू केलं. अच्छा. 1945 पासून त्यांनी पुण्यात इथे येऊन चालू केलं. ते आधी हातगाडीवर विकायचे आणि त्यावेळी त्यांनी रजिस्टर्ड ट्रेडमार्क करून घेतलं होतं. 1945 मध्ये. 1945 मध्ये 1945चा त्यांचा हातगाडीचा लायसन्सही आमच्याकडे आज आहे, प्लस रजिस्टर्ड ट्रेडमार्कची कॉपी आमच्याकडे. अरे क्या बात आहे. मग तेव्हा चालू झालेलं. आता तुमची किती पिढी करते? मी तिसरी पिढी आहे आणि माझा मुलगा रिसेंटली जॉईन झालाय. अरे वा. तो 4th पिढी आहे. अरे मस्त मस्त. आणि तुमचं एकदम मी स्टोअर पण बघितलं, एकदम छान, एकतर मोक्याच्या ठिकाणी आहे आणि एकदम असं छान मोठं आणि असं काय ना बघायला पण असं बरं वाटतं. भवानी पेठात मध्ये खूप जुनी जागा 80 वर्षापासून आहे आणि इथं आल्यानंतर मला असं वाटतं की इथून बाहेर जावंच नाही. अरे मस्त. आता तुम्ही मला काय खायला घालणार आहात? इथे आणलं, स्पेशली बोलवलंय. खायचं आधी मी तुम्हाला फॅक्टरीवर घेऊन जाणार आणि तिथं दाखवणार की चिवडा आम्ही कसं बनवतात. अरे क्या बात आहे. सो आजचा एपिसोड तुम्हाला कळलं थोडा स्पेशल आहे, कारण आम्ही नुसतं खाणार नाही आहोत, तर कसं बनतं एखादी गोष्ट फॅक्टरी बसणं, म्हणजे स्टार्ट टू एंड बघणार आपण. येस. अरे वा. आणि मग आपण इकडे टेस्ट करून बघूया कसं वाटतं गरमागरम. चला मग आम्ही इकडे निघूया. येस. चला आपण जाऊया तिकडे. आलेलो शेवटी तुमच्या आम्ही या कारखान्यामध्ये म्हणू शकतो आपण. मोस्ट वेलकम. अरे चला बघूया. काय हे चप्पल आपल्या काढायच्या? हो, हे थोडंसं एक आमचे हायजीन रूम आहे. अच्छा. तर बेसिकली चप्पल वगैरे, शूज वगैरे ते आतमध्ये नाही आणायचं. हो, म्हणजे माहीत चालणार नाही. हो. हो, हायजीन इम्पॉर्टंट आहे गाईज. अरे बाबा, सॉक्सला मॅचिंग पण झालंय. चला. सो डोक्यावरचे केस पडू नये म्हणून आपल्याला कॅप घालायची आहे, पण माझं बरं आहे की मी ऑलरेडी कॅप घातलेलीच आहे, नॅचरल कॅप. सो हा तुमचं पूर्ण वर्क प्लेस आहे का? दिस इज डिस्पॅच एरिया. हा डिस्पॅच एरिया आहे. हा डिस्पॅच एरिया आहे. हा, तो मसाला रूम आहे. मसाला रूम म्हणजे? मसाला रूमची खासियत ही आहे की तिथं मॉइश्चर कंट्रोल करतो आम्ही. हे बघ वरती पूर्ण, म्हणजे असं इथे आल्यावरती वेगळं वातावरण वाटतं ना. हा. आणि हे तुमचं हे आहे का? मॉइश्चर कंट्रोल करायला. आणि तुमचे सगळे मसाले येतात कुठून? आम्ही अख्ख्या वर्षाचं, म्हणजे मिरची गुंटूर वरून घेतात. हल्दी सांगलीवरून घेतो. हल्दी आणि मिरची अख्ख्या वर्षाचं एकदा घेऊन ते आमच्याकडे स्टोर करून ठेवतो. पण मला सांगा, तुम्ही 80 वर्षापासून हे करतायत, हे मसालेवाले पण तेव्हाचेच लोक आहेत, कसं काय चेंज? नाही, ते तर मसालेवाले चेंज झाले, पण काही काही आमचे वेंडर्स आहेत ते 40 वर्ष 50 वर्षापासून आहेत. ओ, हे काय आपलं होतं इथे? इथं पाऊचवर जे कोडिंग करतात ते कोडिंग प्रिंट करतो. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग डेट, MRP, लॉट नंबर, बॅच नंबर. आपल्याला दिसतं ना मागे की प्राइस काय आणि त्याचं हे काय आहे, पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी डेट ही मशीन करते. आणि तुम्ही बघाल ना तर ही लिटरली हवेत प्रिंट होते. ते कॉन्टॅक्टलेस प्रिंट होतं तो. आणि ह्या सगळ्या ज्या आपल्या मशिनरीज पण आहेत, या सगळ्या आपल्या मेड इन इंडिया आणि कुठल्या काय असतात सगळ्या? नाही, हे मशिनरी हे इम्पोर्टेड येतात. इम्पोर्टेड आहे. हा, हे प्रिंटिंग मशीन म्हणजे हे टेक्नॉलॉजी वाली मशीन आहे, पण बेसिक जे मोठे मशीन्स आहेत ते सगळे मेड इन इंडिया आहे. ओ. आणि मी बघतोय की मगापासून मी आल्या सगळं बघतोय, तर मॅक्झिमम मला इथे महिला काम करणारे दिसतात. आमच्याकडे 80% वर्कफोर्स लेडीज आहे. आणि त्याचं कारण काय दादा? प्रामाणिकपणे काम करतात. फूड रिलेटेड आहे ना, फूड रिलेटेड दिस पीपल कॅन अंडरस्टँड बेटर. इट्स अ गुड तुम्ही थॉट वापरलात की 80% महिला काम करतायत. आणि हे काय आपलं इथे? हा लॅबोरेटरी आहे. लॅबोरेटरी कशासाठी असते? जे आपण आता इथं आम्ही केमिकल टेस्ट करतात. अच्छा. इंग्रेडियंट प्रॉपर लॅब असतात. इंग्रेडियंट सगळं व्यवस्थित आहे का नाही, मॉइश्चर लेवल बरोबर आहे का नाही. म्हणजे हे काय आहे? तो फॅट कंटेंट त्याच्यात मेजरमेंट होतो. म्हणजे मागे लिहिलेलं असतं किती % फॅट आहे, सगळ्या गोष्टी त्या आहेत. हो, त्या इथे मेजर होतात. तो इथं मेजर होतो. आणि तुम्ही हे पण तरी बॅच वाईज प्रमाणे करता? बॅच वाईज नाही, काय काय वस्तू बॅच वाईज प्रमाणे टेस्ट केली जाते, काय काय वस्तू महिन्यात एकदा टेस्ट केली जाते. हो.
आणि तुम्हाला वाटेल की मी खूप प्रश्न विचारतो कारण काय ते मला क्युरियोसिटी आणि मी कधीच आलो नाहीये कुठल्या अरे अशा पण कारखान्यात खरं बघायला. तुम्ही जास्त प्रश्न विचारा, आम्हाला आनंद अरे होईल. थँक्यू. सो आणि हे ह्या सगळ्यात पण तेच आहे का? मग इथे काय काय ठेवलंय तुम्ही गोष्टी त्या सगळ्या? आता हा जो आहे ना, हा हा. मॉइश्चर मीटर आहे. हा अच्छा. मॉइश्चर अनालाइज करतो की कुठल्याही वस्तूमध्ये किती मॉइश्चर लेवल आहे. पण मला एक सांगा की हे सगळं आता तुम्ही इंडस्ट्रियलाइज केलं या गोष्टीला म्हणून होतंय, पण याच्या आधी असं काही नव्हतं ना की म्हणजे जेव्हा स्टार्टिंगला बिझनेस असेल तेव्हा? नाही, जे ते होतं पण ते स्किल्ड माणसाच्या स्किल्डवर होतं की त्याला माहिती आहे खराब झाली आहे का नाही झाली. आता तर ते पण आहे, माणसावरती अवलंबून होतं ते. आता ते पण आहे, माणसाचं इंडिव्हिज्युअल स्किल पण आहे, पण त्याच्या सोबत हे पण आहे. आणि जेव्हा तुम्ही पॅकेट करता तर तुम्हाला सगळ्या गोष्टी करावं पण द्यावं पण लागतात ना, बाय गव्हर्नमेंट पण सांगतं नाही का? हा, बाय गव्हर्नमेंट तुमच्याकडे असायला पाहिजे सगळ्या गोष्टी. नाईस. म्हणजे रेग्युलेशन जातं बरोबर आहे की नाही. आणि आता हे काय आहे? हा ही ऍश पर्सेंटेज काउंट करतो त्याच्यात. अच्छा, ते कशासाठी सगळं म्हणजे वापरलं? पण आता कुठल्याही मसाल्यामध्ये किंवा हे ते जळल्यानंतर किंवा त्याच्यात मॉइश्चर किती येते आणि त्याच्यात ऍश किती राहतोय ते हे सगळं लागतं. खरं सांगितलं तर हे आमच्या नॉलेजसाठी पण चांगलं असतं. म्हणजे कधी कधी काही गोष्टी या फक्त कंपल्शन म्हणून नाही तर स्वतःला रिसर्च करताना फायदा होतो त्याचा. हा, पण कंपल्शन भाग वेगळा, पण स्वतःचा रिसर्च भाग हा जास्त इम्पॉर्टंट असतो. नाईस. खरंच तुमची पण क्युरियोसिटी दिसते याच्यामध्ये हा, की तुम्ही म्हणाला बॅच मध्ये काम करायचं. हे तुम्ही कसं काय शिकलात? हे आमच्या वडिलांनी चालू केलं हा की प्रत्येक हे बॅच वाईज बनवून घ्यायचं. हा कारण त्यांनी कुठली जॅपनीज ते कायजन वगैरे पुस्तक वाचली होती. ओ तर बॅच पर्यंत आणि ते बॅच मध्ये चुका नाही व्हायसाठी काय काय करायला पाहिजे. हा तर एक बॅच बनवण्यासाठी काय काय लागतोय, एक माणसं म्हणजे कुठला माणूस किती त्याच्यावर काम करणार. ते बॉम्बे मधला भजीवालाचे त्यांनी हा, reference ते दिला. बॉम्बे मग त्यांनी ते सांगितलं अरे बॉम्बेचा भजीवाला पण आपला तसंच काम करतोय. ते त्याने तिकडनं शोधलं की आपण छोट्या जागेमध्ये मॅक्झिमम आउटपुट हवं असेल तर बॅच मध्ये काम केलं पाहिजे. हा, बॅच वाईज म्हणजे तो बॅच फुल प्रूफ असायला पाहिजे. त्याचा चुका होत असेल तर त्याला कसं काय मिनिमाइज करायला पाहिजे. ओके, पण तुम्ही इथे पण बॅच प्रमाणेच काम करता? आम्ही इथं पण बॅच प्रमाणे हे सगळे मसाले असे बॅच प्रमाणे काढून ठेवलेले आहेत. हा, अच्छा. एका बॅच मध्ये पोह्याच्या ट्रे मध्ये किती तुमचं हे जाणार, मसाले जाणार. हे आपला मीठ मसाला आहे ना? हा, मीठ मसाला आहे ते जाणार, मग किसमिस जाणार, मग काजू जाणार. तर हे ते सगळं त्या हिशोबाने आम्ही ते मापून ठेवलेलं असतं. एवढा मसाला लागणार, एवढं एक बॅचला तेवढा मसाला लागणार, इतकी किसमिस लागणार, इतकी काजू लागणार. अच्छा, तो मिठाचं पॅकेट तयार करून ठेवणार तो. ओके. आणि मग हे कसली मशीन आहे आपली? तो बगार जे आपण म्हणतात ना, बगार देणे, फोडणी देतो तिथं. त्याची प्रॉपर एक मशीन आहे. म्हणजे तुझे मसाले कढाई तेल इथे आहे, खाली कढाई आहे, ते ह्याच्यात तो सगळं मसाले टाकून त्याला तयार करतो. आपल्याला बघायला मिळणार आहे? हो, मिळणार ना. अरे वा. मला आतापर्यंत म्हणजे येऊन इथे 10 मिनिटं झाली आहेत, पण सर्वात पहिली गोष्ट जी मला दिसते ना ती म्हणजे स्वच्छता. म्हणजे एवढं तेल इथे गरम होतंय, एवढा स्टीम कंटिन्युअसली येतोय, पण मला कुठल्याही भिंतीवरती काळं झालेलं दिसत नाहीये ना, फ्लोअर तुम्हाला कुठे घाण दिसतोय. स्वच्छ आणि सगळं असं नीटनेटकं वाटतंय. ते म्हणतात ना की तुम्हाला पाप केलं की तेलात तळणार, तो बहुतेक असा असेल तसा. तर हे काय होतंय? हा पोहा आहे ना, फ्राईंग साठी चाललंय. त्याच्या आधी तो स्क्रीनिंग करून घेतोय. काय करता तुम्ही? स्क्रीन म्हणजे काय पोह्यामध्ये खराब असेल तर तो वरच्या साईडला निघणार आणि डस्ट वगैरे खाली निघणार. हा कुठला असतो आपला पोहा? दगडी पोहा. हा दगडी पोहा आपला. हा, मग तो जातो त्या फ्रायर मध्ये जातो. आणि मग इकडे त्याचे प्रॉपर बॅच बनतात छोटे छोटे? नाही, बॅच तिथे बनणार. हे भरून झालं फक्त? हा. अच्छा, तर आता इकडे आपला मेन सगळं फ्राय होतंय का? हा, इथं फ्राईंग होऊन तो पोहा बाहेर निघतो इथून. अच्छा, गरमागरम पोहा इकडनं बाहेर निघणार? इथनं बाहेर होणार. तुझं सगळं स्टीम निघतो ना, कसं आहे तो सगळं तिथं स्टीम वगैरे सगळं काय निघतो ना तिथे. आणि त्याच्यातनं पण तुमची क्वालिटी चेक होते आणि क्वालिटी काही डिफेक्ट असेल तर बाहेर पडतं त्यामुळे. पूर्ण फुल्लं गेलं नसेल असेल तो ऑटोमॅटिकली तो पाठीमागं पडणार. तेव्हा त्याचा टेम्परेचर 120 डिग्री काहीतरी होता. अच्छा, इथं तो कमी होऊन 60-70 डिग्रीवर आलाय तो इथं. मी थोडंसं मिळू शकतो हातावरती खायला सर? ऍक्च्युली फ्लोअरवर अलाउड नाही. अलाउड नाहीये? अरे मग याचा अर्थ तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कारण मला वाटलं मी गरमागरम ट्राय करीन, पण यांच्याकडे हायजीन स्टँडर्ड थोडा वरती आहेत ना की मी कुठेही त्याला हात घालून खराब करू शकत नाही. सो आपण खाणार आहोत सगळ्या गोष्टी, पण व्हिडिओच्या शेवटला, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मग तुम्ही ह्या सगळ्यांना ट्रेनिंग कुठे देता सगळ्या तुमच्या कामगारांना? म्हणजे कुठलं नवीन कामगार आला तर तो आधी लोडिंग साठी जातो. अच्छा, मग त्याला हळूहळू ते लोडिंग मध्ये त्याला कळतो की बाबा पोहा, मका, बटाटा जे आपले प्रोडक्ट आहेत त्यांनी त्याला माहित पडतो. अच्छा, मग हळू तो ऍज अ हेल्पर रॉ मटेरियल घेऊन येतो. अच्छा, मग त्याला रॉ मटेरियलचं माहित पडतो की बाबा हे रॉ मटेरियल इथं ठेवलेला असतो आणि ह्याला म्हणतात. ओके. स्टेप बाय स्टेप मग तो इथे फ्लोअरवर येणार तो.
हो डायरेक्टली फ्लोर नाही फ्लोअरवर डायरेक्ट नाही येणार. हो मग इट्स लाईक अ इन्स्टिट्यूट आहे ही. हा. फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर टाईप आहे सगळं. तो 2-3 महिने काम करणार डिस्पॅच मध्ये. हो स्वतः इकडनं मिक्सिंग मशीनला गेला आणि मग आता ते मसाले इकडे बनतात का तुम्ही? ते मसाले जे आहेत तो इथं टाकणार तो. अच्छा इथे टाकणार. आता ह्याच्यात टाकणार तो मग मसाला. तिकडे काय होतं? तिथं दुसरं ते फोडणी असती. फोडणी. ह्याच्यात जातो साखर, हा. तिखट मिर्च, हा. साखर आणि ज्येष्ठ मिर्च ह्याच्यात जातो. तिथं जाणार हल्दी, हिंग, मीठ आणि तीळ. अच्छा मग इथं पहिला मिक्स होणार नॉर्मल मसाला झाला. तिथं सुका जो मसाला आहे तो तो मिक्स पहिला मिक्स होणार. ओके मीठ पण ब्रँडेड आपलं टाटाचं मीठ. हा. क्वालिटी मध्ये कॉम्प्रोमाइज करायचंच नाही कधी. क्वालिटी मध्ये म्हणजे खूप जास्त फरक पडत नाही पैसे मध्ये. हा अच्छा मग गरम तेल टाकून डिरेक्टली मध्ये हलवणार याच्यामध्ये. हा. आणि मग आपले काजू आणि सगळे कुठून येतात दाणे बिणे? किसमिस हल्दी सांगली, मिरची गुंटूर, काजू गोवा. अच्छा खोबरं गेला आतमध्ये. मनुका चालल्या. तर आपला साधारण तासाला किती चिवडा बनतो? आता आपण इथे उभे होते. हा 15 मिनिटात आम्ही 4 असे बॅच बनवतात 4 बॅच होणार. आणि एक बॅच 55 ते 58 किलो असते. म्हणजे 15 मिनिटात आम्ही 200 किलो चिवडा बनवणार, पॅक करणार आणि डिस्पॅच करणार. वाव केवढं प्रोडक्शन वाढलं बघा ना या सगळ्या मशिनरीज मुळे. आणि मग या मशीन पण बाहेर गावच्या आहेत सगळ्या? नाही हा इंडियन आहे. इंडियन आहे. येस. त्याला पण आपण भरपूर चेंजेस केले. अच्छा तुम्ही पण आपल्यासाठी भरपूर चेंजेस करून करून आपल्या हिशोबाने पोहा फ्राईंग साठी त्याला बनवून दिलं. म्हणजे आता तुमच्याकडे जी मशीन आहे दुसऱ्याकडे तशी नसणार, ती वेगळी असणार काहीतरी. तो थोडं प्रत्येक मशीन मध्ये वेगळा असणार. हो आपापला लोक करत राहतात. आता आता मी सगळं बघतो तर पूर्ण टेक्नॉलॉजी दिसते मला की सगळं छान व्यवस्थित आहे. पण आधीच्या काळी मग कसं करत असाल तुम्ही सगळे वडिलांच्या वेळी? आधी जास्त करून भट्टीवर वाचायच्या कड्या असायच्या. पण आमच्या वडिलांनी जेव्हा 75 मध्ये त्यांनी जॉईन केलं सगळं मशिनरी त्यांनी डेव्हलप करायचं त्यांनी सुरुवात ठाणलं केली. तर सर्वात पहिली एक हे मशीन डेव्हलप केली आणि एक खोबरं कापायची मशीन डेव्हलप केली. मला आठवण आहे 75-80 मध्ये जे असं आमचे वडील बोलतात आहे त्यांनी पुण्याच्या बाहेर एक जागा घेतली होती. 9 गुंठ्याचं प्लॉट घेतलं होतं. ते त्यांनी 70,000 रुपये मध्ये घेतली होती. ओके 70,000 त्यावेळी 70,000. हा त्यावेळी 70,000 मध्ये. आणि त्यांचं जिगर पण तेवढंच होतं की ते मशीनसाठी त्यांनी 70,000 रुपये खर्च केलं. ते मशीनचे डिझाईन त्यांनी स्वतः त्यांचा मित्र होता त्यांनी ते इंजिनियर पासून हे केलं आणि ते इंजिनियरनी सांगितलं असेल ते बाबू ये चला तो ठीक नाही चला तो भंगार में बेचना पडेगा. रिस्क होती. हा ते रिस्क होती. कालच्यानी मशीन कोणी बघितलीच नव्हती अशी. कारण ते सगळं स्क्रॅच पासून बनवलं होतं ना त्यांनी. ओ माय गॉड. म्हणजे 70,000ला लँड ची प्राइस होती. त्या प्राइस मशीन विकत घेतली. मशीन विकत घेतली होती त्यांनी. कोणी दुसरा असतं तर काय विचार केला असता पण लँड विकत घेऊया. हा पण आमच्या वडिलांचं हे होतं की नाही प्रोडक्शन जो माणूस काम करतोय त्याला सोलेत असायला पाहिजे. तो थकला नाही पाहिजे. तो थकला म्हणजे सगळं काय त्याला सोलेत असायला पाहिजे म्हणून त्यांनी म्हटलं की आपण ते इन्व्हेस्ट करू आणि ते बनवून घेऊ. आजोबांनी प्रोडक्ट दिला. त्याला डॉक्युमेंटेशन चांगले केले एक चांगलं प्रोडक्ट बनवलं. पण जे आमच्या वडिलांनी केलं त्यांनी ते इंडस्ट्रियलाइज सगळं मशिनरी हायजीन आणि परफेक्ट वन टाइम राईट एकदा करायचं पण ॲक्युरेट करायचं. तरी पॅकेजिंग पण डेव्हलप केलेली तुमची पॅकेजिंग ते 88 मध्ये आमच्या वडिलांनी डेव्हलप केली. 88 मध्ये त्यावेळी फक्त हल्दीराम आलता त्या पॅकेजिंग मध्ये आणि इम्पोर्टेड जे चिप्स वगैरे यायचे रफल लेज हा ते यायचे. अच्छा बाकी दुसरे कोणाचे नव्हते. बिझनेस करताना पुढचा विचार करणं आणि क्वालिटी देणं त्यासाठी जो खर्च होईल तो करणं हिंमत लागते. हा अरे म्हणजे मला आश्चर्य होतो की इतकी जिगर कसं काय खर्चात. खतरनाक खरंच खूप इन्स्पायरिंग गोष्ट आहे त्या. नाईस. मग आता इकडे एकदा चिवडा बनला की तुम्ही काही बॉक्सेस मध्ये टाकणार आणि मग इकडे चिवडा बनलं जसं प्रत्येक स्टेजला आहे ना कुलिंग असते. फ्राय झालं की थोडी वेळ कुलिंग असते. हे टाकलं की परत कुलिंग होणार आणि कुलिंग झालं की ते पॅकिंग साठी जाणार. आणि कुलिंगला कुठे जाता येतं हे इथं जाणार पॅकिंग साठी. अच्छा आता जाऊया तिकडे आपण. येस. फूड लाईनचा अजून एक नियम असतो जिथं फ्राय झाला जिथं बनवलं तिथून माल पटकन बाहेर काढायचा. अच्छा पॅकिंग एरियामध्ये. कारण जिथं फ्राईंग होतात तिथं फ्युम्स वगैरे पण उडत असतात. बरोबर. परत ते फ्युम्स आपल्या मालावर येणार. तिथं आणि इकडच्या टेम्परेचर मध्ये पण तुम्हाला फरक. जिकडे मी मग घाम येतो इथे आलेला जरा थोडं थंड झालंय थोडं. आणि मग पॅकेजिंग मध्ये आपल्या सगळ्या मॅक्झिमम महिला काम करतात. पॅकिंग मध्ये पूर्ण महिला काम करतात. सर्वात जास्त
पॅकिंग मध्येच लागतो आपल्याला. बरोबर. आणि आपल्याला पॅकिंगसाठी पण मशिनरीज आहेत. हो आणि या पण इंडियन मेड आहेत की कुठल्या आहेत? सर, हे इंडियन मेड आहे. फक्त जे वरचे जे वेअर आहे ते जॅपनीज आहे, पण खालचे जे बॅगर आहे तो इंडियन. सगळं इंडियनच आहे. त्या साईडला बघूया आपण छान कसं काम करतात ते. मी आता इकडे वरती आलोय ना, तर तुम्हाला मी दाखवणार की वरून कसं दिसतंय सगळं छान. सगळं सिस्टमॅटिक चालू आहे. म्हणजे जशा मशिनरीज आपल्या सिस्टमॅटिक काम करतात तसं या सगळ्या महिला पण एकदम सिस्टमॅटिक काम करतायत. आणि सगळं ऑटोमॅटिक चालू आहे. ऑटोमॅटिक. चिवडा असा बनत असेल हे मला वाटलं नव्हतं. तुम्ही बघताय माझ्या मागे पूर्ण बिझिएस्ट सर्वात झोन जो आहे तो हा आहे, कारण ते कंटिन्युअस पॅकेजिंग होत आहेत. सो हे काय आहे म्हणजे हे सेक्शन पूर्ण? हे पॅकिंग सेक्शन आहे आणि इथं जास्त करून लेडीज म्हणजे सर्वात जास्त वर्क फोर्स इथंच लागतो. आणि 80% आमचा वर्क फोर्स इथं लेडीज जे आहेत ते लोक इथं काम करतात. आणि आमच्या इथं काही लेडीज खूप वर्षापासून काम करतात. आणि एक लेडीज तर आमच्या इथे की ते सेकंड जनरेशन आहे. सो या ज्या ताई यांच्याकडे काम करताय, ताई तुमचा मला जस्ट अनुभव सांगा, ते कसं वाटतं इथे तुम्हाला काम करताय? मला खूप छान वाटतं. म्हणजे मी खूप वर्ष झाले इथं आहे. मला असं वाटतं की हे माझं कुटुंबच आहे. मला घरी कमी इथंच जास्त आवडतं. पण कशामुळे आहे, कशामुळे क्रिएट झालं? म्हणजे हे किट म्हणजे आमचे मालकच असे आहेत की घरच्यासारखं सामान्य ट्रीट करतात सगळ्यांबरोबर. अरे वा. आणि तुम्हाला अभिमान वाटतो मी ते काम करता? हो. अरे वा, किती छान. थँक्यू ताई, तुम्ही आमचे गप्पा मारल्यात, बरं वाटलं. मी युजली असं ऐकतो की आपण आपल्या ओनरची जनरेशन असतात, पण इकडे तर स्टाफची जनरेशन कामं करतात. म्हणजे ऍक्च्युली हे मी दरवी म्हणतो माझ्या व्हिडिओमध्ये की जिकडे स्टाफ खुश असतो ना, ती जागा प्रसन्न असते. इनफॅक्ट आमचे वडील आहे ना, त्याच्यावर आठवण आलं की आमचे वडील नेहमी एकच म्हणायचे, कस्टमर जो असतो तो लक्ष्मीचं दूत असतो आणि स्टाफ जो असतो तो शनीचं दूत असतो. म्हणजे तुम्हाला दोघांना सांभाळून ठेवायलाच पाहिजे. काय सुंदर पॉइंट आहे. एकाने ताणलं तर तुम्हाला पैसे देणार आणि एकाने ताणलं तर तुम्हाला फटके देणार. क्या बात आहे यार, खरंच. आणि मला आवडतं पण काय आहे ना की सगळे आपलं एफिशियंटली काम करतायत. कोणाला कुठे ते कोणाची सांगायची गरज नाहीये. आपापले काम सगळ्यांना माहिती आहे. एव्हरीबडी नोज दॅट ड्युटी. आणि त्यांना माहिती आहे की, आणि ते एक चेन मध्ये येतो. खरं सांगितलं ना, चेन मध्ये येतो. जर यांच्याकडे त्यांनी स्पीड वाढवलं तर ऑटोमॅटिकली फ्राईंग आणि प्रोडक्शन वाल्यांना स्पीड वाढवावं लागेल. बरोबर. त्यांची स्पीड जास्त झाली तर ते ऑटोमॅटिकली हे लोकांना म्हणणार की त्यांना पुश करणार. म्हणजे दिस इज अ पुश आणि पुल रिॲक्शन मध्ये ते होणारच. ते म्हणजे ते आपोआप म्हणजे जितकी जास्त ऑर्डर येणार, जितकी जास्त डिस्पॅच येणार, ऑटोमॅटिकली यांची स्पीड वाढणार. अच्छा, काय हो मस्त. आणि मग इकडनंही कुठे जाणार सगळं पॅक होऊन? तर मग इकडनं फायनली आपण आलो. हे डिस्पॅच एरिया असतो, सर्वात शांत एरिया आहे. इथं कुठं बॉक्स पॅक होणार, काही ट्रे मध्ये ठेवणार, जसं ऑर्डर असणार तसं त्या हिशोबाने ते पॅक करणार. तर दादा मला एक सांगा, तुमचं मला जाणून घ्यायचंय की तुमच्या ऍक्च्युली कुठे शाखा नाही, एकच स्टोर आहे, पण मग डिस्ट्रीब्युशन कसं काय तुम्ही मॅनेज केलं? डिस्ट्रीब्युशन हे आमच्या आजोबांनी चालू केलं. अच्छा. छोटासा कारखाना, तोच घर आणि हातगाडीवर चिवडं विकणं. पण त्यांचं हृदय इतकी मोठा होता की ते स्टेशनवर म्हणजे प्लॅटफॉर्म ट्रेनवर जाऊन ते सॅम्पलिंग करायचे आधी आणि नंतर चिवडा विकायचा. 1940 मध्ये सॅम्पलिंग करायचा माणूस. आता फाटते आपली सॅम्पलिंग करायला. आता आम्हाला असं वाटतंय की अरे सॅम्पलिंग मध्ये खूप खर्च होते, हे खूप जास्त मोठा हे होणार. पण त्यावेळी ते सॅम्पल म्हणजे ते प्रत्येक बोगीवर जायचं, सगळ्यांना सॅम्पल द्यायचं. त्याच्यानंतर अर्धा किलो, 1 किलो, पाव किलो तसं ऑर्डर घेऊन त्यांना पॅक करून द्यायचं. असे काही त्यांचे सेल्समॅन होते आणि ते स्वतः होते. आम्ही फोनवर ऑर्डर घेतो, आम्हाला ऍडव्हान्स घ्यायची गरजच नाहीये. का? 2 गोष्टी आहेत की तुम्ही जाणार नाही कुठं आणि कुठं काही कारणामुळे तुमची ऑर्डर कॅन्सल झाली तर दुसरं कोण घेऊन जाणार. टेन्शन नाही की माल पडून राहतोय. नाईस. आणि तुम्ही त्या बॅचेस मध्ये काम करता, पण तुम्हाला ते पण माहितीये की कुठला सीझनला किती जाणार आहे. की अख्ख्या वर्षात कुठले पाऊच किती लागणार आहे, किती रॉ मटेरियल लागणार आहे आणि कुठल्या महिन्यात किती प्रोडक्शन आणि किती काय घ्यायचंय. आणि मग मला दादा सांगा, तुमचं आता महाराष्ट्रात कुठे कुठे डिस्ट्रीब्यूट होतं? अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी आम्ही डिस्ट्रीब्यूट करतो. आणि दुसरं एक्सपोर्ट मध्ये आम्ही जिथं स्वतः लक्ष देतो तो युएसए मध्ये करतो. जसं महाराष्ट्रामध्ये आम्ही लक्ष देतो तेवढंच युएस मध्ये आम्ही लक्ष देतो. नाईस नाईस. चला मग आता गरमागरम म्हणून एक पॅक उघडूया डायरेक्ट दुकानात जाऊन. येस, चलो. आता आम्ही डायरेक्ट फॅक्टरी मधून आलेलो आहोत स्टोअर मध्ये, आणि तिथे मी गरमागरम बघितलं, पण तिकडे खाऊ शकत नाही कारण रूल्स आहेत. पण इथे मनसोक्त खाऊ शकतो. तर दादा काय काय आपण तुम्ही आता आणले? हे आमच्याकडे पोहा चुडा आहे, राईस कॉर्नफ्लेक्स चुडा आहे आणि हे बटाटो चुडा आहे. म्हणजे हा उपासावाला आहे. उपासावाला आहे. नाईस. आणि आता मी एक नोटीस करतो मगापासून अख्ख्या स्टोअर मध्ये पण ब्रँडिंग खूपच छान झालंय. टू बिगिन विथ, मी पहिला लोगो बघितला असेल माझ्या आयुष्यातला ज्या लोगो मध्येच
लोकेशनचं नाव पण आहे की स्टोर कुठे आहे. म्हणजे तुम्ही हा लोगो बघितलात तर हा अख्खा लोगो मध्ये लिहिलंय की भवानी पेठ पुणे 42. आणि याचं नाव पण तुम्ही बघितलं तर असं ग्राफिक वर जाताना नाव लिहिलेलं लक्ष्मीनारायण प्लस ऍड्रेस ही आहे. आधी त्याच्यात स्लोगन पण होता, खुशखुशीत खमंग व चटकदार. आमचा अजून एक स्लोगन आता आहे, सण कोणताही असो खमंगपणा आमचाच. 80 वर्ष बिझनेस करून जो कॉन्फिडन्स येतो तो हा आहे की भाई आमचाच हा भाई आपला म्हणजे ना ऍटिट्यूड असला पाहिजे आयुष्याचा. आणि आता मला अजून सांगा की हे मी मॅस्कॉट बघते, तुम्ही आहेत का हे? नाही, हे आमचे बाबा आहे. सेम दिसतात. हो. चला मग आता ट्राय करूया. या प्लीज. चमच्याने घेऊ, कसं घेऊ? घ्या हाताने घे. हाताने घ्यायचं बाई, इथे शास्त्र आहे की हाताने घ्यायचं आपल्याला. चिवडा येतो तर मग घेऊया आपण. मनुका, काजू, दाणे सगळं एकदम व्यवस्थित आहे. त्या चमचा दिला शेवटी माझ्यासाठी. काही लोक म्हणतात उष्टा चमचा कशाला करतोस, नाही करत. दादा हे जे आहे काय खुसखुशीत एकदम. वाव. गेल्या 80 वर्षापासून आम्ही हेच करतोय. रोज सकाळी उठायचं, तेल गरम करायचं, मसाला टाकायचा आणि चिवडा बनवायचं. आणि ह्याचं मला एक गंमत काय वाटते की कुठले मसाले किंवा मीठ जास्त लागत नाहीये, पण जी चव लागते ते जे पण इन्ग्रेडियंट्स आहेत. म्हणजे तुमचे जे दगडी पोहा म्हणा, शेंगदाणे म्हणा, दाणे म्हणा, मनुका म्हणा. पोहा जे त्याचा मेन इन्ग्रेडियंट आहे हे रांजणगाव करून आहे, मध्य प्रदेश मध्ये. अच्छा. तिकडचं फार फेमस आहे, तर तिथूनही आणतात. आणि मसाले काय आहेत? बेसिक मसाले. तुमच्या घरात जास्त मसाले असणार, पण आमच्या चिवड्यामध्ये एकदम बेसिक मसाले. म्हणजे दरवी म्हणतो की बेसिक गोष्टी या एक्स्ट्राऑर्डिनरी लागतात, त्यातला हा प्रकार आहे. म्हणजे मला असं वाटतं की जर आता दिवाळी तर येणारच आहे जवळ, तर दिवाळी येते तर मला वाटतं हा चिवडा आपल्या फराळामधला एक असलाच पाहिजे. इट्स अ मस्ट. खरं सांगतो मी, दुकानात कल्चरच होता पहिल्यापासून की प्राइस बोर्ड लिहायचं वगैरे. ऑनेस्टली सगळ्यामध्ये दिसणारच आहे. म्हणजे हा तर प्रामाणिकपणा जे म्हणाले तर प्रत्येक गोष्टी दिसतोय आपल्याला. तर हा तर मी खाल्लाय आणि हा मला खूप आवडलाय. याला माझ्याकडनं नक्कीच रेटिंग मिळते अमेझिंग. खूपच धमाल आहे. आणि मी तुला कळतंय तुम्हाला बोलता मी किती खात चाललोय, कारण ही लत आहे, लत. तुम्ही थांबू शकत नाही होताला मी खाताना. आपल्या मराठीमध्ये एक वाक्य आहे, म्हणजे जे भरपूर कस्टमर आम्हाला म्हणतात की तुमचा चिवडा खाल्ला की तोंड खवळतो. खरं एकदम खूपच छान आहे, खूपच छान. आणि हे काय आपलं कॉर्नफ्लेक्स सेम मसाले. हा तुमच्या हा चमचा भरला की त्याच्यामध्ये पहिले तुम्हाला दिसतो ऐवज, खोबरं बिबरं, म्हणजे भरगच्च चमचा. घेऊया आपण. म्हणजे चव वेगळी एकदम. ते मसाले आहेत ना? मसाले सेम आहे, रेशो मसाल्याचे कमी जास्त, पण बेसिक कॉर्नला पण वेगळा टेस्ट असतो ना. हा जो चिवडा आहे हा एकदम खुसखुशीत आहे, खुसखुशीत सॉफ्ट वाटतो. पण मी हा खाल ना, हा एकदम क्रंची आहे. याला एक वेगळीच क्रंच आहे खाताना. ते कॉर्न मी येते मला वाटतं. आणि आपला हा नॉर्मल पटेटो. चमचा भरला की त्यात सगळ्या गोष्टी येणार आहेत. भरचूक ऐवज याच्यात एकदम. हा पण चांगला आहे. बट मी जर कुठला इथे घ्यायला परत येणार आहे तर तो हा आहे. हा तुमचा ओरिजिनल आहे ना सर्वात? गेल्या 80 वर्षापासून आम्ही हा चिवडा बनवून विकतोय. मला वाटतं या चिवड्याला तोड नाहीये. म्हणजे मी ना भाटोबामध्ये आल्यापासून भरपूर ठिकाणी चिवडे खाल्लेत. नाशिकला खाल्लाय, कोल्हापूरला खाल्लाय, पण ह्याची गंमत अशी आहे ना, खुसखुशीतपणा हा मला कुठेच नाही मिळाला एवढा. म्हणजे जो पोहे लागतात त्याच्यातले, खुशखुशीत खमंग व चटकदार. खुसखुशीत खमंग व चटकदार टॅगलाईन अजूनही बनलेली आहे. खतरनाक मजा आली आहे खाऊन. पण मला अजून एक गोष्ट दाखवायची मला. हे काय प्रकार आहे? हे आधी आहे ना आमचं खाकी कलरचं पेपरचं पाऊच असायचं. हा, खाकी बॅग, कागजी बॅग असायचं ते असायचं. त्याच्यावर हे छापून घ्यायचं तर ते त्याचं डाय येते. वाव, काय बनवला पण हा आपण. ब्रँडिंग मध्ये मी एक नंबर आहात, काही म्हणा. सगळे व्यवस्थित आजोबांपासून गोष्टी चालत आलेल्या आहेत, जे अजूनपर्यंत हे लोक त्या गोष्टी कॅरी फॉरवर्ड करतायत. बघून खरंच मस्त वाटलं आलो. आणि तुम्ही आम्हाला प्रेमाने एवढं बोलवलं, इथे दाखवलं, अख्खी फॅक्टरी दाखवली कसं काम करतात. परत तुम्ही इथे बघितलं असेल यांच्याकडे 80% या महिला
कामं करतायत? काउंटर 100% लेडीज कडे 100% ladies कडे. 100%. सकाळी दुकान उघडताना क्लोज करताना प्लस सगळं हिशोब वगैरे मेंटेन सगळे लेडीज असतात. सगळे लेडीजच करतात. त्यामुळे एवढं इथे ऍटमॉस्फिअर काय म्हणतात ना, त्याची वाईब आणि त्याचं पूर्ण कॉन्शियस एवढं सुंदर आहे ना या जागेचं, हा. की त्यामुळे तिकडे कळतं की कुठून आलंय ते खमंग खुसखुशीतपणा तुमच्या स्वभावात येतो, जो मला वाटतं दिसतोय या सगळ्या गोष्टींमध्ये. पण मला एक दादा तुमच्याकडनं विचारायचं आहे की आता ना आपला हा जो शो आहे ते असे भरपूर असे प्रेक्षक पण आहेत की ज्या शो मधनं इन्स्पायर होतात, त्यांना काहीतरी तुमच्याकडे करावं असं वाटतं, त्यांना काय संदेश द्याल? एथिकली काम करायला पाहिजे, हा. हार्ड वर्किंग असायला पाहिजे. हा म्हणजे जेव्हा मला असं वाटतंय की मी फार दमलो तर मी म्हणजे दुकानावर येऊन बसलं की मी फ्रेश होऊन जातो. ओ पण दुकान आणि फॅक्टरी मला जास्त आवडतं. जास्त आवडतं. म्हणजे इथं आलं की आपोआप पाय बाहेर जात नाही, हा. कुठं बाहेर फिरून आलो किंवा बाहेर कुठं हे जास्त. पण मी दुकानावर आलो तर कधीच असं मला टायर्डनेस फील नाही होत कधी. हा. फार आय फील लाईक आय एम लिव्हिंग ओव्हर हिअर, लाईक आय रिअली फील पण रिलॅक्स. तुम्ही आता असं म्हणताय की एवढं तुम्ही पॅशनेटली करायला पाहिजे आणि इथे एवढं टाइम स्पेंड करताय, तर मग जेनझीला एक प्रश्न पडतो की वर्क लाईफ बॅलन्स कसा असला पाहिजे? माझ्या हिशोबाने वर्क लाईफ बॅलन्स असा असायला पाहिजे की तुम्हाला काम 14 ते 16 तास करायला पाहिजे. हा म्हणजे आपोआप सगळं काय बॅलन्स होतो. म्हणजे? जेव्हा तुम्ही काम करतात जास्त, हा. म्हणजे तुम्ही काम जास्त करणार, दुसऱ्या ठिकाणी तुमचं लक्ष जाणार नाही. हा म्हणजे पैसेही खर्च होणार नाही, लक्ष जाणार नाही, हा. वाईट संगती भेटणार नाही. बरोबर. जे काही दुकानात भेटणार ते तुम्हाला चांगले काम करणारे लोक भेटणार, बरोबर. चांगले सगळं काय भेटणार. वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे यू हॅव टू वर्क अँड मोर वर्क. ओ नाईस. कळलं आपला गुरुमंत्र काय की एखादी गोष्ट 80 वर्ष चालू ठेवायची आहे, सो यू हॅव टू वर्क अँड वर्क हार्ड. नाईस. थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला you. इन्व्हाइट केलं तिथे, आम्हाला चांगला तुमचा टाइम दिलात, अख्खी फॅक्टरी दाखवली कसं काम चालू होतं, कसं एंड पर्यंत प्रोडक्ट बनतं आणि मग ते कसं लोकांपर्यंत एक्झिक्यूट होत आहे. सो थँक्यू सो मच. थँक्यू सर, तुम्ही आले आणि आम्हाला फार खूप आवडलं की तुम्ही आले, आमची फॅक्टरी बघितली. अरे थँक्यू. तर तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. तुम्हाला अशा अजून कुठल्या इंडस्ट्रीज बघायला आवडतील तिथे आम्ही जाऊन त्याची फॅक्टरी कशी काम करतात हे बघितलं पाहिजे, हेही कमेंट करून सांगा. आणि प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आजकाल नवीन आहे हाईप करा. जसं मी मगापासून यांच्या चिवड्याला हाईप करतो की जर तुम्ही दिवाळीला फराळ बनवताय तर एक फराळ विकत घ्या, आणि तो आहे हा चिवडा जो मी इकडनं घेऊन चाललोय खास मुंबईला. माझ्या बायकोला खुश करणार मी या चिवड्यातून, कारण तिला खूप आवडणार आहे. तर त्यामुळे तुम्ही मस्त हाईप करा आणि असंच भाटुपावरती प्रेम करत राहा. दिवाळी येते त्यामुळे दिवाळीमध्ये मजा करा, पण फटाके जरा सांभाळून किंवा वाजवूच नका ना. चला बाय बाय.